नमस्ते माय टू फॅमिली, कशा तुम्ही सर्वजण. सोलापुरी ताई या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समर स्पेशल नाईट स्किन केअर रुटीन काय असणार आहे ते पाहणार आहोत. बघा, उन्हाळा भयंकर वाढलेला आहे आणि तेवढीच आपल्याला त्वचेची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. जेवढं ऊन जास्त तेवढं आपले ओपन पोर्स वाढतात किंवा आपली स्किन जी आहे ती खराब व्हायला सुरुवात होते म्हणा, किंवा टॅन जे आहे ते खूप जास्त जमा होतं आणि एकदम टॅन काढणं किंवा रिमूव्ह करणं खूप अवघड जातं आणि त्यामुळे आपल्याला नाईट स्किन केअर रुटीन जे असतं ते फॉलो करावंच लागतं. तर त्यासाठी बघा, इथं जो पण दिवसभराचा आपला मेकअप आहे तो रिमूव्ह करण्यासाठी मी इथं काय वापरते तर खोबऱ्याचं तेल वापरते. तुम्ही हवं तर मेकअप रिमूव्हर सुद्धा वापरू शकता, पण नेहमी मेकअप रिमूव्हर वापरणं सुद्धा तितकंसं योग्य नाहीये. त्यामुळं खोबऱ्याच्या तेलाने तुम्ही व्यवस्थित या पद्धतीनं जर चेहऱ्यावरती पसरवून मसाज केला तर हे सगळ्यात उत्तम ठरणार आहे आणि मेकअप तुमचा पूर्णपणे रिमूव्ह होणार आहे. तर सुरुवातीला काय करायचं, आपल्याला खोबऱ्याचं तेल थोडंसं हातावरती घ्यायचं आहे आणि चेहऱ्यावरती पसरवायचं आहे, चेहऱ्याला लावून घ्यायचं आहे आणि हलक्या बोटाने तुम्हाला मसाज करायचं आहे. जर तुम्हाला वाटलं की पहिल्या स्टेपमध्ये व्यवस्थित निघालं नाही, तसं तर निघतंच, 100% निघतं, पण खूप जास्त लेअर तुम्ही यूज केल्या असतील किंवा खूप जास्त डार्क काजळ असेल किंवा खूप चिवट वॉटरप्रूफ मेकअप असेल तर तेव्हा तुम्ही 2 स्टेप फॉलो करू शकता. म्हणजे सुरुवातीला एकदा तेल लावायचं, मसाज करायचा, मेकअप जो पण आहे तो काढायचा आणि त्याच्यानंतर परत एकदा म्हणजे पुसून काढायचा कपड्याने आणि त्यानंतर परत एकदा तेल लावून मसाज करायचा. अशा 2 स्टेप तुम्ही फॉलो करू शकता. पण इथं माझ्या चेहऱ्यावरती फाउंडेशन वगैरे इतकं काही नाही आहे, त्यामुळे मी काय केलं, पहिल्याच वेळेस मेकअप जो आहे तो काढला आणि मसाज सुद्धा त्यासोबतच केलेला आहे. तर इथं बघू शकता तुम्ही, व्यवस्थित आपल्याला तेलाने मसाज करायचा आहे. त्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आहे, हा जो मेकअप आहे म्हणा किंवा हे जे तेल आहे चेहऱ्यावरती ते आपल्याला कपड्याने पुसून काढायचं आहे. लक्षात ठेवायचं आहे, हे जे तेल आहे कॉटन पॅडने किंवा तुम्ही कपड्याने पुसून काढू शकता. पण इथं आपल्याला चेहरा धुवायचा नाही आहे, साबणाचा वापर करायचा नाही किंवा फेसवॉशचा वापर करायचा नाही आहे. सगळं व्यवस्थित निघालेलं आहे. इथं कपड्याने मी सगळं क्लीन करून घेते. जर आता तुम्हाला आवश्यक वाटलं तर आणखीन एक वेळा तुम्ही ही स्टेप फॉलो करू शकता आणि प्रॉपर मसाज देऊ शकता, पण मला काही इतकं आवश्यकता वाटत नाही आहे. खूप जास्त मेकअप असेल तरच 2 वेळा तुम्हाला तेल लावायची गरज भासणार आहे. तर बघा, व्यवस्थित निघालेलं आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे, चेहरा वॉश करायचा आहे. पण कशाने वॉश करायचा आहे मी पूर्वी सुद्धा हे सांगितलेलं आहे. रात्री जेव्हा पण तुम्ही चेहरा धुण्याचा प्रयत्न करता किंवा धुता चेहरा, तेव्हा शक्यतो तुम्हाला फेस वॉश किंवा साबणाचा वापर करायचा नाहीये. तर इथं बेसन पीठ घेतलेलं आहे मी 1 चमचाभर आणि त्यामध्ये चिमूटभर हळद घातलेली आहे आणि नॉर्मल पाणी घालायचं आहे यामध्ये. बस या 3 वस्तूंचा एक पेस्ट, या 3 वस्तूंपासून एक पॅक बनवायचा आहे आणि तो चेहऱ्यावरती लावून घ्यायचा आहे आणि हलक्या बोटाने मसाज करायचा आहे. हा जो पॅक आहे तुमचा चेहरा उजळ करण्यासाठी तर मदत होणारच आहे, शिवाय तुमच्या चेहऱ्यामध्ये जे नॅचरल ऑइल असतं ते न जाता एकदम चेहरा टवटवीत होतो. आणि बघा, बऱ्याचदा काय होतं की ड्राय स्किनवाले नेहमी जर साबण वापरतील नाही किंवा नेहमी जर फेसवॉशचा वापर करतील तर त्यांच्या स्किनमध्ये खूप जास्त फरक दिसतो. चेहरा जो आहे तो खूप जास्त डल दिसतो. त्यामुळं आपल्या चेहऱ्यामध्ये आपल्या स्किनमध्ये जे पण नॅचरल ऑइल आहे त्याची सुद्धा काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि ज्यांची स्किन ऑइली आहे त्यांनी सुद्धा ही जी स्टेप आहे ती फॉलो करावी. एक्स्ट्रा जर ऑइल असेल, खूप जास्त ऑइल तुमच्या चेहऱ्यावरती जमा होत असेल तर त्यासाठी थोडासा पॅक जो आहे तो वेगळ्या पद्धतीनं भिजवावा लागतो, त्यामध्ये दह्याचा वापर करावा लागतो. पण माझी जी स्किन आहे ती नॉर्मल आहे. कधी उन्हाळ्यामध्ये ड्राय वाटते, पण शक्यतो माझी स्किन जी आहे ती नॉर्मल आहे, त्यामुळं मला दह्याची वगैरे इतकी काही आवश्यकता वाटत नाही. आणि त्या पद्धतीनं व्यवस्थित लावून घेऊन आपल्याला मसाज करायचं या पद्धतीनं आणि थोड्या वेळासाठी सोडून द्यायचं. हे साधारणतः आपल्याला 5 ते 6 मिनिटासाठी हा जो पॅक आहे तो सोडून द्यायचा आहे, कारण की पातळ पॅक आहे, खूप जास्त घट्ट नाही आहे. तर 5-6 मिनिटासाठी मी सोडला होता आणि परत काय केलं, थंड पाण्याने चेहरा धुवून घेतलेला आहे. चेहरा धुतल्यानंतर तुम्ही हवं तर इथं टोनर वापरू शकता. मी इथं रोज वॉटर वापरते आणि चेहऱ्यावरती सगळीकडे लावून घ्यायचं आहे रोज वॉटर. जर स्प्रेमध्ये तुमचं रोज वॉटर असेल तर उत्तमच आहे. तर तुम्ही चेहऱ्यावरती ते रोज वॉटर जे आहे ते स्प्रे करायचं आहे. तर अशा पद्धतीने व्यवस्थित गळ्याला सुद्धा लावायचं आहे, गळ्याला स्किप करायचं नाही आहे, सगळीकडे लावून घ्यायचं आहे.
तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित लावून घेतल्यानंतर लगेच पुढची स्टेप गाठायची नाहीये. तर आपल्याला इथं साधारणतः 3 ते 4 मिनिट गॅप ठेवायचं आहे. 3 ते 4 मिनिट हे रोज वॉटर जे आहे ते स्किनमध्ये मुरण्यासाठी वेळ द्यायचा आहे. 3-4 मिनिटानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे, खूप इम्पॉर्टंट स्टेप इथं फॉलो करायची आहे. आपल्याला इथं एक काकडी घ्यायची आहे आणि काकडीचे खूप पातळ आपल्याला काकडी कापून घ्यायची आहे. तर या पद्धतीने काकडी कापून झाल्यानंतर रोज वॉटर जे लावलेलं आहे आपण आणि ते सुकल्यानंतर ही काकडी या पद्धतीनं संपूर्ण चेहऱ्यावरती लावून घ्यायची आहे. हवं तर तुम्ही काकडीचा किस सुद्धा करू शकता. कद्दूकस करून काकडीला तुम्ही संपूर्ण चेहऱ्यावरती काकडीचा जो किस आहे तो चेहऱ्यावरती ठेवू शकता. पण इथं मी या पद्धतीनं करते. ही जी स्टेप आहे तुम्हाला खूप जास्त फायदा देणारी आहे. तुमचे ओपन पोर्स जर खूप जास्त मोठे असतील तर ते सुद्धा मिनिमाइज होण्यासाठी मदत होणार आहे. टॅन जे आहे ते रिमूव्ह होण्यासाठी मदत होणार आहे. वांग वगैरे हे जर तुम्ही नियमित जर केलात ना तर तुमच्या चेहऱ्यावरचं जे हलकं फुलकं वांग आहे ते सुद्धा रिमूव्ह होत असतं आणि तुमचा चेहरा जो आहे तो एकदम तेजस्वी आणि फ्रेश दिसतो. त्यामुळे ही स्टेप नक्की फॉलो करा आणि उन्हाळ्यामध्ये तर कराच करा. शिवाय डोळ्यांसाठी सुद्धा या काकडीचे फायदे आहेत. बघा ज्यांना पण डोळ्यांचा प्रॉब्लेम असतो त्यांना हे खूप जास्त आरामदायक असणार आहे. त्यामुळे माहीत आहे सगळ्यांनाच की काकडी आपण डोळ्यांवरती ठेवतो आणि उन्हामधून जरी तुम्ही आलात तर तेव्हा सुद्धा काकडी डोळ्यावरती ठेवलात की थोडासा थंडावा वाटतो. त्यामुळे ही स्टेप नक्की फॉलो करा. याचे फायदे जे आहेत ते भयंकर आहेत आणि उन्हाळ्यामध्ये तर खूप जास्त फायदा तुम्हाला मिळणार आहे. फक्त आपल्याला किती 10 मिनिट हे असं सोडायचं आहे. झोपू शकता तुम्ही. 10 मिनिट आराम करा आणि त्यानंतर हे काढलेलं आहे. आता काढल्यानंतर चेहरा आपल्याला धुवायचा नाही आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, तुमचं आवडतं जे पण मॉइश्चरायझर आहे ते लावायचं आहे चेहऱ्यावरती. नाही म्हटलं तर तुम्ही इथं मॉइश्चरायझर लावल्यानंतर सनस्क्रीन लोशनसुद्धा लावू शकता जर तुम्ही दिवसा हे फॉलो करत असेल तर. पण शक्यतो तुम्हाला काय करायचं आहे, रात्रीच्या वेळेलाच हे फॉलो करायचं आहे. आणि आता इथं मी माझ्या आवडीचा मॉइश्चरायझर लावलेला आहे आणि बघू शकता व्यवस्थित पसरवून घेतलं. आणि एक स्टेप आणखीन राहिलेली आहे आणि ती म्हणजे लिप बाम लावायचा आहे. लिप बाम पण लावणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर लिप बाम लावून घेऊ. तर व्यवस्थित सगळ्या स्टेप आपण फॉलो केलेल्या आहेत. लिप बाम लावून झाल्यानंतर हे नाईट स्किन केअर रुटीन, समर स्पेशल नाईट स्किन केअर रुटीन कंप्लीट झालेलं आहे. आशा करते तुम्ही सुद्धा हे नक्की फॉलो कराल. आणि जर हे स्किन केअर रुटीन आवडलं तर व्हिडिओला लाईक नक्की करत जा. चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा. तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.